इच्छा ह्या कथेचे आत्तापर्यंत 6 भाग झालेले आहेत. त्यामध्ये आपण असे पाहिले की केयूर आणि अनन्याची ठाण्यावरून कोकणातील नागलोली गावी बदली होते. जोशी काकांच्या घरी घरगुती खानावळीत त्यांची जेवणाची देखील सोय होते. 2 दिवस सुट्टी काढून अनन्या ठाण्याला गेलेली आहे. याच दरम्यान उषा नावाच्या एका तरुण स्त्रीला नदीमध्ये बुडताना केयूर वाचवतो. त्यांची दोघांची आता चांगली मैत्री होते. ते बीचवर फिरायला जातात. एका रात्री जोशी काकांच्या घरी जेवताना भूतांच्या गप्पा निघतात. पराग हा त्यांचा जो मुलगा आहे तो भूतांविषयी त्याचा स्वअनुभव सांगतो, त्याने कसं भूत बघितलं ते. त्याच्या दुसऱ्या दिवशी उषा आणि केयूर तालुक्याच्या गावी जाऊन ॲडलॅबला मूव्ही बघायचे ठरवतात आणि डिनर देखील करायचे ठरवतात. तर आता ते डिनरला गेलेले आहेत आणि तिथे दोघांच्या गप्पा देखील होतात. उषा आता एवढ्यात पुण्याला जाणार नाही हे ऐकून केयूरला बरे वाटते. आता ह्याच्या पुढे ऐकू. तेवढ्यात स्टार्टर येते. दोघेजणं स्टार्टर घेतात. उषा म्हणते, आपण एकमेकांना आता आहो वगैरे काय म्हणतोय, आता आपली चांगली ओळख झाली आहे. केयूर म्हणतो, बरोबर म्हणतेस. उषा म्हणते, आता कसं जवळचं वाटतं. केयूर तिला विचारतो, तू बाकी एवढी मॉडर्न आहेस, पण मी बघतो की तू नेहमी साडीच नेसलेली असते. उषा विचारते, का रे, मला साडी चांगली दिसत नाही का. केयूर म्हणतो, उलट तू साडीत खूप छान दिसतेस. उषा म्हणते, थँक्यू. अरे कसं आहे, काही सवयी बऱ्याच वर्षांच्या असतात, त्या पटकन बदलता येत नाहीत. केयूर म्हणतो, म्हणजे तू कॉलेजला पण साडी नेसून जायचीस का. उषा हसत म्हणते, नाही रे, तेव्हा मी ड्रेस घालायचे, पण एरवी मी साडी नेसायचे. केयूर म्हणतो, स्ट्रेंज. उषा म्हणते, तुला आवडत असेल तर मी ड्रेस घालीन. केयूर म्हणतो, अगं तसं नाही, मी कोण तुला सांगणारा. उषा म्हणते, तूच तर मला वाचवलंस, तू माझं सर्वस्व आहेस. केयूर विचार करत असतो, आम्हाला भेटून 2 दिवस पण पूर्ण झालेले नसताना ही माझ्या प्रेमात तर पडली नाही ना. तेवढ्यात ऑर्डर घेऊन वेटर येतो. दोघेजणं खायला सुरुवात करतात. डिश खूप टेस्टी असते. गप्पा चांगल्याच रंगतात. 8:30 वाजेपर्यंत दोघांचे खाणे होते. बिल व बडीशोप वेटर घेऊन येतो व टेबलावर ठेवतो. उषा पटकन पर्स उघडते व बिलाचे पैसे काढून टेबलावरील पाऊचमध्ये ठेवते. बरोबर वेटरसाठी चांगली टीप देखील ठेवते. केयूर म्हणतो, अगं तू कशाला बिल पेड केलेस. उषा म्हणते, तू काही बोलू नकोस. दोघेजणं हॉटेलमधून बाहेर पडतात. 9चा शो सुरू व्हायला थोडाच वेळ असतो. केयूर गाडीला ॲडलॅबच्या पार्किंगमध्ये पार्क करतो. मूव्ही खरोखरच हाऊसफुल असते. मूव्ही सुरू होते. डिटेक्टिव्ह प्लस लव्ह स्टोरी असते. मिश्रित कथानक असते. सर्वांना एका जागी खेळून ठेवणारी मूव्ही असते. उषाबरोबर मूव्ही बघायला केयूरला खूप छान वाटत असते. इंटरवलला पॉपकॉर्न व कोल्ड्रिंक घेऊन केयूर येतो. पॉपकॉर्न व कोल्ड्रिंक घेत मूव्हीचा पुढचा भाग दोघेजणं बघू लागतात. शेवटच्या क्षणापर्यंत मूव्ही उत्कंठावर्धक होत जाते. 12:30पर्यंत मूव्ही संपते. सर्वजणं बाहेर पडतात. केयूर व उषा गाडीत बसतात. गाडी सुरू होते. दोघांनाही मूव्ही फार आवडलेली असते. दोघेजण मूव्हीबद्दल बोलत असतात. बाकीच्या आवडलेल्या मूव्हीजचा देखील विषय निघतो. उषाला 70च्या दशकातील मूव्हीज फार आवडत असतात. केयूर तिला सांगतो, मला देखील जुने मूव्हीज आवडतात, पण मी नवीन मूव्हीज जास्ती बघतो. उषा म्हणते, मला नवीन मूव्हीज आवडतात, पण 70च्या दशकातील मूव्हीजची खासियत अजून वेगळीच होती. त्यामुळे मला त्यातील ॲक्टर, ॲक्ट्रेस, व्हिलन, म्युझिशियन या सर्वांची डिटेल माहिती आहे. थोडे पुढे आल्यावर केयूरला परागने सांगितलेली गोष्ट आठवते. केयूर तिला सांगतो, उषा तुला एक गोष्ट सांगू, घाबरणार तर नाही ना तू. उषा विस्मयाने म्हणते, काय सांगणार आहेस. केयूर म्हणतो, भूताची गोष्ट. उषा म्हणतो, नाही, मी नाही घाबरत भूताच्या गोष्टी ऐकायला, तू सांग, मला आवडतं ऐकायला. केयूर म्हणतो, आमच्या कंपनीत पराग नावाचा एक तरुण मुलगा आहे. त्याला स्वतःला अनुभव आला होता याच रस्त्यावर, आणि तेही रात्रीच्या वेळेस साधारण याच टायमाला. उषा म्हणते, मला घाबरवतोस काय. केयूर म्हणतो, नाही गं, ऐक पुढे. घडलेली सर्व गोष्ट केयूर तिला सांगतो. उषा त्याला विचारते, तुझा विश्वास आहे का रे भूतावर. केयूर हसत हसत म्हणतो, काही पण काय विचारतेस, मी भूतावर कसा विश्वास ठेवू, ते काय माझे मित्र आहेत, विश्वास ठेवून त्याला काही सांगायला. उषा म्हणते, फालतू जोक नको मारूस, मला म्हणायचे आहे की भूते असतात हे तुला खरे वाटते का. केयूर म्हणतो, अगदी कालपर्यंत मला हे खरे वाटत नव्हते, कारण मी किंवा माझ्या कोणत्या जवळच्या व्यक्तीने भूताला पाहिले नव्हते, फक्त ऐकलेल्या गोष्टीत पुढे फॉरवर्ड होत असत. पण काल परागने जी गोष्ट सांगितली त्यामुळे मला विचार करायला भाग पाडले, कारण पराग असे खोटे काही सांगणार नाही. तुला काय वाटतं, तू भूत बघितले आहेस का कधी. उषा म्हणते, मी बघितले नाही, पण भूत असते. माझी आई पण सांगायची की मृत्यूनंतर जर माणसाच्या इच्छा अपूर्ण राहिल्या असतील किंवा जर तो माणूस खूप वाईट वागला असेल
तर तो माणूस भूत योनीत जातो. तुला भीती वाटते का? केयूर म्हणतो, भीती नाही वाटत, पण ऐकायला खूप भयानक वाटते. उषा हसत म्हणते, तुला भूत काही नाही करणार, कारण माझा देवगण आहे, मी तुझ्याबरोबर आहे ना. केयूर म्हणतो, काय माहिती हे देवगण, राक्षसगण व मनुष्यगण यांचा भूतांशी काही संबंध असतो का ते? उषा म्हणते, अरे मला पण माहीत नाही, मी गंमत केली. बोलता बोलता गाडी नागलोलीला पोहोचते. केयूर उषाला तिच्या घरी सोडतो आणि नंतर त्याच्या बंगल्यावर येतो. घरी आल्यावर लगेचच त्याला झोप लागते. मंगळवारची सकाळ होते. रोजचा दिनक्रम चालू होतो. आज संध्याकाळी केयूर व उषाची भेट होत नाही, पण मोबाईलवर चॅटिंग होते. केयूरच्या मनाला हुरहुर लागते. तर मित्रांनो, आता आपण इथेच थांबूया. या पुढचा भाग पुढील भागात ऐकूया. तोपर्यंत बाय बाय.